एखादा देश गरीब आहे का श्रीमंत आहे हे कशाहून ठरवलं जातं आणि भारत देशाचा यामध्ये कितवा नंबर येतो. मित्रांनो, एखाद्या देशाची आर्थिक स्थिती ही त्या देशाच्या जीडीपी वरती अवलंबून असते. मग जीडीपी म्हणजे काय, तर एका देशाने एका वर्षात तयार केलेल्या वस्तू आणि दिलेल्या सर्व्हिसेस या सर्वांची किंमत म्हणजे ती त्या देशाची जीडीपी होय. जसं की समजा भारत देशाने एका वर्षामध्ये IT सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, ॲग्रिकल्चरल सेक्टर असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, या सर्वांच्या माध्यमातून 300 लाख कोटी इतका बिझनेस केला असेल तर भारताची जीडीपी झाली 300 लाख कोटी. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही डॉक्टर आहेत आणि वर्षभरात तुम्ही रुग्णांना 50 लाख रुपयांच्या सेवा दिल्या. तसेच वर्षभर तुम्ही 30 लाख रुपयांच्या औषधे विकली तर भारताच्या जीडीपी मध्ये तुमचा वाटा हा 80 लाख रुपयाचा असेल. आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की ही सर्व माहिती गव्हर्नमेंटकडे येते कुठून. मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन हे जे डिपार्टमेंट आहे, हा सर्व डेटा जीएसटी डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, रेल विभाग, मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं कलेक्ट करतं आणि त्याचा अहवाल प्रत्येक वर्षी पब्लिश करतं. आता सर्वात मोठा प्रश्न, जीडीपी मध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो. 2026च्या आकडेवारीनुसार टॉप पोझिशनला आहे यूएस ची जीडीपी आहे $32.38 ट्रिलियन. 2 नंबरला आहे चायना $20.85 ट्रिलियन. 3 नंबरला आहे जर्मनी $5.45 ट्रिलियन. 4 नंबरला आहे जपान $4.38 ट्रिलियन आणि 5 नंबरला येतो आपला भारत, आपला इंडिया, $4.17 ते $4.70 ट्रिलियन इकॉनॉमी. याच्यावरून हे लक्षात येतं जीडीपी मध्ये टॉप पोझिशनला आहे यूएस आणि भारत हे टॉप 5 मध्ये येत